नमस्कार मित्रांनो, बातमी थेट येते कोकणाच्या राजकारणातून। कोकणातून अतिशय महत्त्वाची बातमी। उद्धव ठाकरे यांच्यासाठी दिलासादायक बातमी। बडा नेता एकनाथ शिंदेंचा जुना सहकारी हा करणार शिवसेनेत आज जाहीर पक्षप्रवेश। 5000 कार्यकर्त्यांसहित मातोश्री गाठणार आणि उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत सामील होणार। रामदास कदम, उदय सामंत यांच्या हुकुमशाहीला कंटाळून अखेर या नेत्याचा हा निर्णय झाला। नेमकं काय झालंय, तो कोणता नेता आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। आपण बघूया की नेमकं काय झालेलं आहे। कोकणच्या राजकारणात आज मोठी राजकीय घडामोड घडत असून शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे। शिंदे गटात उपनेते म्हणून काम केलेले तसेच आमदार म्हणून सुद्धा राहिलेल्या या बड्या नेत्याने अखेर शिंदे गटाला रामराम ठोकत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे। विशेष म्हणजे हा प्रवेश आज संध्याकाळी हजारो कार्यकर्त्यांच्या सह होणार असल्याने कोकणच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। शिंदे गटातील नाराजी टोकाला गेली असून काही महिन्यापासून अंतर्गत नाराजी वाढत आहे। विशेषतः कोकणातील अनेक स्थानिक नेते पक्षातील निर्णय प्रक्रियेवर नाराज होते। अनेक ज्येष्ठ नेत्यांना त्यांना योग्य मान सन्मान मिळत नसल्याची भावना होती। रामदास कदम आणि उदय सामंत यांच्याशी असलेल्या मतभेदांमुळे अनेक नेते नाराज होते। पक्षातील काही निर्णयामध्ये त्यांना पूर्णपणे डावलत आले, तसेच कार्यकर्त्यांच्या प्रश्नांकडे सुद्धा दुर्लक्ष होत असल्याचा आरोप अनेकांनी केला होता। त्यामुळेच अनेक जुने सहकारी आणि जिल्हा प्रमुख किंवा इतर जे नेते आहेत ते नाराज असताना आता उपनेते म्हणून असलेले सूर्यकांत चाळके यांनी आपल्या जवळच्या सहकाऱ्यांशी बोलताना स्पष्ट सांगितले की आता शिंदे गटाला रामराम ठोकून प्रामाणिक आणि सज्जन असलेले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आपण जाहीर प्रवेश करणार आहे आणि आता हा निर्णय अंतिम आहे। कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करूनच मी हा निर्णय घेतला आहे असं त्यांनी सांगितलं। त्यांच्या या भूमिकेमुळे शिंदे गटात खळबळ आली आहे, कारण चाळके हे कोकणात प्रभावशाली नेते मानले जातात। त्यांचा मोठा जनसंपर्क आणि संघटन कौशल्यामुळे ते स्थानिक पातळीवर मजबूत पकड ठेवतात। आज संध्याकाळी होणाऱ्या प्रवेश सोहळ्यात चाळके यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थक उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत। हा प्रवेश सोहळा भव्यदिव्य होणार असल्याची माहिती मिळत आहे। कोकणातील अनेक गावांमधून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। उद्धव ठाकरे यांना या प्रवेशाचा चांगला फायदा मिळणार असून शिवसेनेला कोकणात मोठे बळ मिळणार आहे। आधीच कोकणात शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, परंतु गेल्या काही दिवसापासून अनेक वर्षापासून शिंदे गटात अनेक बडे प्रवेश झाले। त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्याकडे सुद्धा प्रवेश होत आहेत, ही जमेची बाजू म्हणावी लागेल। शिंदे गटासाठी ही अतिशय धोक्याची घंटा आहे, कारण एकामागून एक नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या सुद्धा चर्चा आहेत। हा तर ट्रेलर आहे। असे 20 ते 25 बडे नेते सुद्धा शिंदे गटातून आणि भाजपातून उद्धव ठाकरे यांच्याकडे येणार असल्याची माहिती मिळत आहे। उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की जे गेले होते ते पुन्हा येत आहे, त्यात आनंद आहे। अनेकांना आपण मार्ग चुकल्याची जाणीव होत असताना पुन्हा त्यांना पक्षात घेणार, परंतु सर्वांशी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच प्रवेश देणार असं सुद्धा त्यांनी सांगितलं। त्यामुळे येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे यांच्याकडे मोठं इन्कमिंग होणार असल्याची माहिती मिळत आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, अशाच प्रवेशामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे अनेकांचं इन्कमिंग होईल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।